पोपटीची तयारी आलं इकडे चिकन, पुदिना, कोथिंबीर, वाटाणे, पावटा आणि तूर आणि हे मका, स्वीट पोटॅटो, लिंबू, मराठीत काय बोलतात? रताळे ओवा आणि बांबुर्डीचा पाला आता आणि बघ शेपटी थंडी वाजते हिला लय. आता काय करायचं ते मला सांगा. आज काय बनवणार आहे आपण? पोपटी. मामी बी आली मदतीला. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या तुषार तांबे व्लॉग्समध्ये. तर तुम्ही आधीचे व्हिडिओ तर बघितलेच असणार, इंट्रो वगैरे सगळं, की आम्ही लोकांची तयारी कसली चालू आहे तुम्हाला समजलंच असेल. आम्ही आलो परत एकदा गावी. तर गावी आलो पूर्ण फॅमिलीसोबत. आधी आम्ही 4च जण आलेलो, मी, मम्मी, पप्पा आणि भाऊ. आता पूर्ण मोठी फॅमिली, मावशी, काका, बहिणी, सगळे माझे भाचे वगैरे, रुद्र, विहान, नायसा सगळेजण आलेत. आणि आता आमची पोपटीची तयारी चालू आहे. आणि आता पप्पा गेलेत पेंडे आणायला. तर चला तुम्हाला दाखवतात. पप्पा आता पेंडे घेऊन येतात. कंटिन्यू खूप सारे पेंडे घेऊन आलेत ते. इकडे एवढे पेंडे आणलेत पोपटीसाठी. आणि इकडे लाकडं पण जमा केलेले. आणि हा बघा गिना, जा कपडे घालून ये चल. अभियान आणि आता इकडं. आणि इकडं आपली तयारी चालू आहे. किती जण आहेत या टायमिंगला गावी? खूप जण आलेत. ही माझी बहीण. येस, आय एम फ्रॉम बदलापूर. हा, ही दुसरी बहीण, मोठी बहीण पिंका. हा इकडं मक्के सोलतोय. इकडं चिकन वगैरे सगळं लाईनीमध्ये लावून ठेवलंय. नाही काय बनवणार आहे आपण? पोपटी. मावशी, मम्मी आणि इकडं रुद्र. दादाच दाखवलं. चला आता सगळं इकडं काढून ठेवलंय. काय काय पोपटीमध्ये टाकणार आहे ते. आणि आपण मटका पण आणलेला आहे. तुम्ही दुपारी बघितला असेल मटका आपण. चला आता तयारी करूया. आणि कौल फ्राय पण बनवणार आहे. लास्ट टाइमचा ब्लॉग बघितला नसेल तर तो पण बघून घ्या कौल फ्रायचा. चला आता आपण तयारी करूया स्टार्ट. शेफ बनवतो. आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं हे टाकते. लिंबू आणि चिकन मसाला. काही बिर्याणी उद्या लागणार आहे. पोपटीसाठी बघा काय 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 एवढं सगळं आणून. चिकन मसाला. प्रॉपर रेसिपी येणार आहे सगळं. चिकन मसाला. आणि हा आहे किचन किंग. किचन किंग. आणि हा कुठला आहे? हा गरम मसाला. आणि हा गरम मसाला. हे बाबा काय आहे? ए थांबा, मी की तुझ्या मुलांना घेऊन पुढे गेलीस हे तरी तुला की गरम मसाला? तुला पाहिजे ना गरम मसाला? तू ना गरम मसाला. दही. थोड्या वेळाने गाव करून ये. इकडे एक दुसरं चिकन. तू कशासाठी चिकन बनवते? मी बनवते
ग्रेव्ही आणि कौल चिकन साठी मॅरिनेशन. लॉलीपॉप अरे तेल आणा ना कोणतरी. हा लॉलीपॉप पण मी तर बोलतो ना कौल फ्राय करूया हाफ आणि मग ग्रेव्ही मध्ये टाक. येस येस येस. तर भारी लागेल. अरे म्हणूनच मी ते म्हणत होती की कसुरी मेथी पाहिजे. सॉरी हे एवढं तेल ती दुसरी मिरची पाहिजे. हे तू पोहे ना केलेला. अरे विकोश हे तेल फोडू काय हे टाकलेलं आहे हळद इकडे- आणा ना, हळद. चले चल वियान तो काट्या. हा बरोबर आहे. नीट का हा वियान आता आपलं कौल फ्राय साठी कौल घासतोय. लास्ट टाइम पण आपण याच कौलावरती केलेलं. आता थोडंसं घासून घेतोय मस्तपैकी आणि मग परत ह्याच्यावरतीच करणार. चला मीठ मीठ. आलं लसूण टाकायला विसरू नका. Seriously? हे मीठ फोडलेलं आहे की फोडलेलं आहे? मम्मी हे भर. हे फक्त भर. एक भर हे फक्त. हे एवढं भर. हे पण पिंकीच्या वरची. इथे कौल फ्रायसाठी लोक कौल घासतायत. जे आपण मागे यूज केलेलं ना कौल तेच आहे. पाहुणा आत्ताच आलाय. आत्ताची तयारी चालू झाली आहे. तुला पण भेटणार आहे. टेन्शन नको घेऊ. चला आता पोपटी मॅरिनेट करायला घेतो टोपामध्ये मटक्यामध्ये. मटक्यामध्ये भांबुडीचा पाला लावतो पहिला. पहिला बांबोळीचा पाला लावतो. दोन घेतला. नवीन नाही घेतला आपण डिझाईनवाला मटका घेतला. तुम्ही बघितला असेल ब्लॉगमध्ये स्टार्टिंग. भांबुडीचा पाला टाकून झालाय. आता पूर्ण खालून झालंय. आता याच्यामध्ये वाटाणे टाक. वाटाणे सगळीकडे. हे पिंट अंडी घे. अंडी तेल ठेवते त्या साईडला. त्या छोट्या हे वाटाणे टाकले सगळे. हां आता चिकन टाक. चिकन, शेंगा, पावट्याच्या. पावट्याच्या शेंगा पण टाकलेल्या जातात आपण. हे बघ. हे सगळं सगळं mix mix करायला. करायचं. हे mix करायला. जेवढे पाहिजे ते तेवढंच टाकायचं. हे सगळं mix. चला चला काय किती वेळ लागला? एक तास. अंडी पण टाकणार. ते टाकणार ना, अंडी पण टाकणार. मीठ घे जाडं मीठ. जाडं मीठ. अंडी बघा किती आणली. जाडं मीठ कुठे आहे? चिकन मीठ ते जाड थोडं टाकलं. किती अंडी टाकायची? टाकेन सगळे टाकेन. आता इकडे अंडी देऊन ठेवते. आता ही अंडी पण एक एक करून त्याच्यामध्ये जाणार आहे. हायजेनिक पोपटी बनते आमच्या इकडे एकदम. आणि बघा चला काय जाडं मीठ पण आहे. जाडं मीठ टाकायचं असतं पोपटीमध्ये. आणि नको आहे. त्यामुळे याच्यात मी कापते. मीठ टाकलं थोडंसं. जाडं मीठ असं टाकायचं. परत थोडा बांबुर्डीचा पाला त्याच्यामध्ये. मी बनवणार. तुला आवडेल मी बनवणार. चिकन
चिकन. आता वेळ आली चिकन पण टाकायचं. मसाला नाही टाकायचा. चिकन एकदम बघून मस्त मॅरिनेट केलं. चला तर हे चिकन झालंय. आपल्याला त्याच्यामध्ये अंडी टाक्या आणि दोघं एक पीस राहिला. आणि त्याला मसाले लागतील म्हणून त्याला नंतर टाकले, वरून टाकले. त्याला पण मसाला लागले लागेल. पाहिजे, टेस्ट अजून टेस्ट येणार. स्वीट पोटॅटो हां ते बी ते. मला वाटतं जास्त किती जास्त होती. थोडं अर्धा घ्या त्याच्यातून. चिकन वरती म्हणजे त्याची सुद्धा टेस्ट आपल्याला येईल. बस झालं ना. बस झाली का टाक? नाही तर स्वीट होईल. हां आता ही अंडी टाकतो त्याच्यात. अंडी अंडी व्यवस्थित लावून घेतो. लेअर लावून टाका. व्हिडिओ काढ. अंडी लेअर लावून टाका. हां अंडी लेअर लावूनच होतो. आता अंडी टाकतोय मस्तपैकी. आणि आपले 2 व्हिडिओ शूट होते इकडे झी फोल्डमध्ये. तो त्याचे पण सुद्धा आपल्याला क्लिप भेटणार आहेत एकाच ब्लॉगमध्ये. 2 फोननी आज ब्लॉग शूट करतो. आता अंडी आता टाकून अंडी झाली टाकून आणि झाली. परत बांबडी परत आता बांबुर्डीचा पाला पूर्ण एकदम पॅक करणार. आता फायनल झाले ना पूर्ण. फायनल झाली. फायनल झाली. पूर्ण अजून पूर्ण पॅक कर. अजून बरं ना पूर्ण एकदम बाहेर निघून. पोपटी आपली एकदम बनवून रेडी झालेली आहे. आता तिकडे आपण पाठी लावणार आहे. तुम्ही बघितलं असेल मागाशी पप्पांनी खूप सारे पेंडे घेऊन आले पप्पा. आता त्या पेंड्यांना मस्त त्याच्यामध्ये लावून आपण पोपटीला शिजवणार आहे. आणि इकडं पिंटादा इकडं हे बनवणार आहे कौल फ्राय. कौल फ्रायचा शेफ पिंटादा आहे. पाण्याची बॉटल पास कर ना. चला आता पप्पा आता घेऊन अरे ह्याच्या बाजूला प्लस द्यायला आणले. हे रेडी झाले. नाही आम्ही नाही खायला पोळी खायला. चला आणि आपण आपल्या घराच्या इकडेच हे बघा केवढे लाकडं जमा करून आणलेत. म्हणजे आमच्या मामांनी कापून ठेवलेत. आणि एवढे पेंडे पप्पांनी मगाशी तुम्ही बघितलं असेल आणले. आम्ही पण आणले, अर्धे पप्पांनी आणले. आणि आता इकडं मस्तपैकी घराच्या समोरच पोपटी लावणार आहे. आता इकडं पान ठेवलंय आणि त्याच्यावरती आता मटका बघा केवढा मोठा आहे. चला आता चारी साईडने इकडे लाकडं लावून घेऊया आणि मग थोडे पेंडे लावूया त्याच्या आजूबाजूला. मस्तपैकी मग फ्राय एकदम फ्राय. नाहीसा लाव, तू पण लाव नाहीसा. छोटे छोटे लावा ते. अरे छोटे छोटे नाही आहे ना आता. छोटी छोटी लागते. चल नाहीसा लवकर घे. हो हो चला आता आपण इकडे सगळं लावून घेऊया, त्यानंतर तुम्हाला भेटतो. आपला मटका गायब झालेला आहे. आणि बघा नाहीसा खूप काम करतो. एक आज उठेल पूर्ण आपल्या होळी बनवली. होळी कलर मसाला टाकतो तुझ्या अंगावर. मसाला लाव, हळद मसाला कलर. हे बघा, ही बघा. आणि आमचा लाईट वाला, लाईट कमी आहे ना इथे म्हणून लाईट मारतोय. लाईट नाही. लाकडं पण थोडी सरकवायला लागते. चला आता पेटवायची वेळ आली. चला बघा इकडे काहीतरी नवीन चालू आहे लोकांचं टॅमॅटो बरोबर. हे काहीतरी नवीन स्टाईल आहे. काय या डिशचं नाव काय? ही चिकनची ग्रेव्ही करायची बट ऑथेंटिक पद्धतीची. अच्छा. आणि आमच्याकडे हवा मारायला काय नाही म्हणून सुपडी घेतली पिंटा झाले. काय केलं? चला
बघा इकडं पण खूप सारे पेंडे आणून ठेवलेत आणि तिकडं पण आता झालंय. चला चला तर आता आपली पोपटी रेडी झालेली आहे आणि त्याला मस्तपैकी लाकडं आणि हे पेंडे लावले आता चालू करतो आपण. आग पेटव आणि त्याला पेटवायला चालू करतो. चला 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 आता पोपटी एकदम रेडी झालेली आहे, पेटली आहे. आता 15-20 मिनटं वाट बघूया. 20 मिनटं ठेवायचं आहे तरी आपण जरा 5-10 मिनटं जास्त ठेवू आणि रेडी झाल्यानंतर भेटूया. कशी लागते, काय टेस्ट आहे सगळं तुम्हाला दाखवू आम्ही. चला बघा रेडी. चला आता तुम्हाला थोड्या वेळामध्ये भेटतो. चला आता इकडे कौल फ्रायची तयारी करतोय आणि तिकडे चिकन मॅरिनेट केलेलं मगाशी कौल फ्रायसाठी. आता अर्ध चिकन ते कौल फ्रायवर करणार आणि ते चिकनच्या ग्रेव्हीमध्ये पण टाकणार आहे आणि आपल्याला खायला पण. आणि बटरमध्ये थोडंसं तेल टाकायला लागणार त्यासाठी. चला दूर बघा इकडे. आणि इकडे बघा पोपटी ती ओटे. आता 10 मिनटं झाली, अजून 5-10 मिनिटांनी काढूया मग आपण. 15-20 मिनटात जास्त नाही ठेवायचे ते. तिकडे पप्पा आणि काका बसले आणि बघा आणि रुद्र इकडे घे तू. बटर अरे टाकणार कसं ते काढ. चला कौल फ्रायचं आता चिकन सोडतोय. हा गरम झालाय. आवाज आहे का? आवाज हा आवाज मेन आला पाहिजे तर समजायचं तेल एकदम मस्तपैकी गरम झालेलं आहे बघा. आवाज आहे का? आवाज मेन आहे. आवाज फ्राय झालेले हळूहळू काढायचं काम प्रोसेसमध्ये. आणि इकडे अजून खूप आहे बघा. मोठे मोठे पीस दिसतात तुम्हाला. कलेजी पण आहे. चला आता हे बघा. चला इकडे आपलं झालेलं आहे. त्याच्यावरती मस्त अमूल बटर पण लागलं. कसं आहे टेस्ट? कशी आहे सोनूताई? कशी टेस्ट आहे? हा तिनेच बनवलं ना म्हणून बेस्ट बोलतो. पण नाही चांगलं झालं एकदम. चला मग भारी आहे. लय भारी. कसं आहे? मस्त आहे. चला आता खाऊया. बोंडले खावायचे ना सगळं. अजून एवढं बाकी आहे. चला आता आपलं पोपटी झालेली आहे बघा. खाल्लेले मच्छा कसा होता आणि कसं झालंय बघा. अजून पण गरम गरम हीट मारते. आता आपण ह्याला उचलूया आणि तिकडे घेऊन जाऊया. आता पप्पा उचलते आणि तिकडे घेऊन जाते. सगळे लाकडं सगळं आपण लावलेलं बघितलं असेल ते पूर्ण जळून गेलेलं आहे. पूर्ण सगळ्याची राग झालेली आहे. इकडे बिन चप्पल येऊ नका. लागलं नाही त्याला. ठेवा पाहिलं एका साईडला. थांबा नाही काढून ठेवा. चला आता सगळे बघतात बघा कसे खायचे म्हणून. इकडे आपला फ्राय चालूच आहे. कौल फ्राय अजून पण बियान साईडला. थांबा. चला आता येतं सगळं बाहेर. चला
सगळे खायला बसतात. कसं झालंय? आणि इकडे काउल फ्राय, इकडे लॉलीपॉप आपण सोडलेलं आहे बघा. कसं आहे? आपण इकडे ताटात काढून काढून खातोय इकडे बसल्या बसल्या. इकडे बाकीचे ग्रेव्ही वगैरेची तयारी चालू आहे. चला आता आपण पण खाऊया आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. अजून ग्रेव्ही बनते. कसं झालं पिंट्याला? भारी ना? चला आता खायला बसतो सगळ्या वस्तू. कशा हावऱ्यासारखे तुटून पडलेत सगळे. फुल खतरनाक तोडमताडी चालली. पण इकडे संपून झालं. पप्पा एकटेच खाते. सगळं संपलं इकडे. आणि आता इकडे हे फ्राय म्हणजे हाफ फ्राय केलंय, जास्त नाही. आणि इकडे आणि इकडे बाजूला आता इकडे बाजूला ग्रेव्ही बनवतात. त्या ग्रेव्ही मध्येच आपले हे हाफ जे चिकन